भागवती काय 8 8:30 नाही कळत आहे. कळलं नाही. 8 काय 8 थर. हो 8 थर. आता ठीक आहे. चला थँक्यू सो मच. आपण पुढच्या वर्षी परत भेटूयात. बाय. आता तुला 2 मिनिटं थांबायचं आहे. इथे आपण प्राइज बक्षीस देणार आहोत दहीहंडी पथकांना. मी 2 सलामी देणाऱ्या दहीहंडी पथकांना पुढे त्यांच्या केदारेश्वरचा राजा 1 नंबर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या साठी, आपल्या या सादरीकरणासाठी. खूप खूप शुभेच्छा. आपलं अभिनंदन. वा खूप छान. चला पुढचा दहीहंडी पथक. पुढचं समर्थजी मी यांना विनंती करतो. साई एकविरा तयार आहे का? साई एकविरा चला हार्नेस घ्या. भाऊ मित्र मंडळ भानू कुठे आहे? भानू. साई एकविरा नंतर भानू आहे, नंतर आर्यन्स आहे. 6 थराची सलामी या ठिकाणी राजेश्री गायकवाड, कांचन सारदा. चला 14 नंबरची टीम या पटकन. 8 थराची सलामी 2 मिनिटं थांबव. अयशस्वी ठरलेली आहे. प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या तारामती चॅरिटेबल ट्रस्टची मागाठाण्यातली दहीहंडी आपण बघतोय. गोविंदांकडून थरावर थर लावले जात आहेत आणि या सगळ्या उत्सवाला पावसाची देखील साथ बघायला मिळते. त्यामुळे हा सगळा उत्साह आणखी द्विगुणित होतोय. स्टेजवर वेगवेगळे परफॉर्मन्स होत आहेत. मागाठाण्यातल्या दहीहंडी उत्सवातली ही 4 दृश्य आहेत. हा डीजे थांबा. आणि आता मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्याकडून सुद्धा देखील दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. ठाण्यातच शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानकडून सुद्धा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. तर मागाठाणेमध्ये तारामती चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे म्हणजेच प्रकाश सुर्वेंतर्फे देखील दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. तर 4 वेगवेगळ्या दहीहंडींची दृश्य आपण बघतोय. चला 14 नंबरच्या असते राजबाबू. 14 नंबरच्या असते. वरून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे गोविंदांचा महापूर आल्यासारखं दिसतंय. कंटिन्यू. चला 14 नंबरचा शुभ असते. 8 थराचं